सुमारे 2.52 कोटी खर्चून पणजीच्या आझाद मैदानाची दुरुस्ती आणि सौंदर्यीकरण हाती घेण्यात आलंय। या कामाचा शुभारंभ संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि गोवा पायाभूत विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार प्रमोद सावंत आदी मान्यवर उपस्थित होते। आझाद मैदान हो प्रोजेक्ट जो आसा तो कंप्लीट आम्ही रिनोवेट करता आणि आझाद मैदानाची कॉस्ट कितली आमचे 2.50 करोड रिनोवेशन जी स्टेज तेका ग्रीन रूम परत टॉयलेट्स आणि येते आणि फूड ब्रिजाची कितली समथिंग 1 करोड अप्रॉक्सिमेट 1 करोड हांगा कितें बिल्डिंग्स हांगा बिल्डिंग्स काय दिवचे ना हे आसा तशेंच मेंटेन करतले पण हे अजून जे कशें आसा हेजो ग्रास हे ते गेल्या स्टेज थोडीशी मोठी जातली एक ताका एक एडिशनल टॉयलेट ब्लॉक येतलो म्हणजे लोकांक टॉयलेटीची सोय जायना जेन्ना जेन्ना आमी हे वापरता तेन्ना टॉयलेटीचो वापर जावचो आनी हेजो ग्रास हे ते सगळें परत जातलें परत आसा केन्ना पर्यंत कंप्लीट जातलें तसो हेजो टायम पिरियड आमचो 8 मंथ हय काम ऑलरेडी सुरू जातलें। जीएसआरटीसी मार्फत पाटो प्लाझा ते मळा भागाला जोडणाऱ्या पदपुलाचे दुरुस्ती काम आणि सौंदर्यीकरण करण्यात येत आहेत। या कामाचा शुभारंभ संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते करण्यात आला। फूड ब्रिज जो आसा पळय न्ही तो आमी स्पेशल आमचो अमृत प्रोजेक्ट जो आसा जो सेंट्रल गव्हर्नमेंट फंडीड प्रोजेक्ट अमृत प्रोजेक्ट स्मार्ट सिटी प्रोजेक्टाच्या अंतर्गत येवपी प्रोजेक्ट तो फूड ब्रिज आमी टोटली रिनोवेट करता एक्झिस्टिंग फूड ब्रिज रिनोवेट करता।